आणि महाविकास आघाडीची बैठक, जे तिढे होते ते मिटले आहेत, त्यामुळे आमची बैठक आहे। त्यामुळे उद्या गुढीपाडव्याच्या शुभदिनी आमची 11 वाजता शिवालय शिवसेना पक्ष कार्यालयात येथे संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। याला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आदी नेते उपस्थित असतील। आमच्यात बिघाडी काही नाही, उलट त्यांच्यात काहीच ठरलं नाही। कार्यकर्त्यांमुळे नेत्यांना थोडं झुकावं लागतं, त्यामुळे काही ठिकाणी हे वाद पाहायला मिळाले, पण कोणीही टोकाची भूमिका घेत नाही। ते चांगलं बोलतात। उद्या आम्ही सविस्तर बोलू, काही मतभेद नाहीत। पश्चिम बंगालमध्ये DMCचे नेते काही गोष्टी समोर आणत असतील तर ते खरं आहे। निवडणुका सुरू आहेत, त्यात यंत्रणा अशा प्रकारे त्रास देत आहेत। काय गुन्हा झाला ज्याची चौकशी सुरू आहे, ते उमेदवार होऊ शकतात। मोदींनी टीका केलेल्या लोकांना सत्तेत घेतलं, त्याचं काय? मग अमोल कीर्तीकर याचं काय बोलताय? निवडणुकीदरम्यान दंगलीची गरज भाजपाला पडते। हे मोठे नेते आहेत, त्यांची आपली भूमिका तिकडे आहे, त्यामुळे कोणीही जिंकले तरी आघाडी जिंकेल। उद्या गुढीपाडवा आहे। गुढीपाडव्याचं महत्त्व हे महाराष्ट्राला आणि मराठी माणसांना चांगलं माहीत आहे। अत्यंत शुभ मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा, 3.5 मुहूर्तापैकी एक। आमच्या भावना या दिवसाशी जोडलेल्या असतात, त्याच्यामुळे उद्याच्या शुभ मुहूर्तावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्यासह आमचे सगळे घटक पक्ष महाविकास आघाडीतले यांची संयुक्त पत्रकार परिषद उद्या शिवालय नरिमन पॉइंट येथे 11 वाजता होईल। आणि महाविकास आघाडीतली पुढली दिशा, झालेलं जागा वाटप आणि प्रचार यंत्रणा कशी राबवली जाईल किंवा अन्य काही अनेक गोष्टी आहेत, त्या संदर्भात तुम्हाला हे आमचे प्रमुख नेते उद्या माहिती देतील। नाना पटोले म्हणतात की टोकाची भूमिका घेऊ नये तुम्ही। उद्या पत्रकार परिषद आहे संयुक्त ना, उद्या संयुक्त पत्रकार परिषद आहे। याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीमधले सगळे किरकोळ वाद मिटले आहेत। कोणी टोकाची भूमिका घेतलेली नाही, ना काँग्रेस पक्षाने घेतली, ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली, ना शिवसेनेने घेतली। आघाडी किंवा युतीमध्ये जागा वाटपात एखाद दुसऱ्या जागेवरून अशी कार्यकर्त्यांची जी भूमिका असते, त्या भूमिकेपुढे नेत्यांना थोडं झुकावं लागतं, मग समजूत काढली जाते, त्यातून मार्ग निघतो। नाना पटोले बोलतील किंवा बाळासाहेब थोरात काही बोलत असतील, ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या भागातल्या। मग शिवसेनेच्या सुद्धा अशा प्रकारच्या भावना काही ठिकाणी झाल्या, आम्ही त्यांना शांत केलं। काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता कार्यकर्त्यांचा, पण आता काही ठिकाणी CPIM, CPIM यांना काही जागांसंदर्भात आग्रह होता। त्यांच्याशी चर्चा करून, कार्यकर्त्यांशी चर्चा करून आम्ही काही मार्ग काढलेला आहे। याचा अर्थ असा नाही की कोणी टोकाची भूमिका घेत आहे। वेगळे वेगळे पक्ष एकत्र येऊन आघाडी बनते किंवा युती, महायुती का युती होत असते। कार्यकर्त्यांचं मन राखणं ही प्रत्येक नेत्यावरती एक फार मोठी जबाबदारी असते। पण मला वाटतं काल संध्याकाळपर्यंत सगळे विषय संपलेले आहेत आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की आपण सगळ्यांनी एकत्र उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपण पत्रकारांसमोर, जनतेसमोर जाऊया आणि त्यानुसार उद्या 11 वाजता शिवालयामध्ये संयुक्त पत्रकार परिषद ठरवलेली आहे। उमेदवारी दिली म्हणजे काय झालं? काय गुन्हा काय झाला? ज्यांच्या ईडीच्या चौकशा आहेत ते भाजपात जाऊन ते उमेदवार होऊ शकतात। ज्यांच्यावर खटले दाखल झाले आहेत ही ती चौकशी आहे, आणि ज्यांच्या गुन्ह्यांवर मोदींनी हल्ले केलेले आहेत ते आणि त्यांच्या बायका मुलं ते स्वतः भाजपचे आणि त्यांच्या आघाडीचे, युतीचे उमेदवार होऊ शकतात। आणि तुम्हाला अमोल कीर्तीकरवरती प्रश्न पडलाय? कोणाला प्रश्न पडला अमोल कीर्तीकरांवर?